हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच एक नवीन सामना प्रेक्षकांच्या भेटीला येतो. नमस्कार मंडळी, सर्वांचं मी महेश धुळे मनापासून स्वागत करतोय. जय हनुमान ग्रामस्थ मंडळ व मोरिया ग्रुप वराडे आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. आदरांजली चषक 2026 चे पर्व आपण पाहतो. पहिल्या पर्वात ही स्पर्धा आणि आजचा अंतिम दिवस या ठिकाणी या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळणार आहे. ओ पहिला बॉल बेस्टामिक स्ट्रोक, क्षेत्ररक्षक जज करतात. मिडॉनला पण पाहतो क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. चांगला अंदाज, चांगला अनुमान त्यांनी त्या ठिकाणी लावलेला आहे आणि तो फलंदाज होईल बाद. पहिला धक्का झेल बादच्या रूपानं टीम वालिवली संघाला. आदरांजली चषक ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. 2026 हे पहिलं पर्व आहे आणि खरं तर एक चांगली संकल्पना म्हणून आपण पाहतोय मोरिया ग्रुपच्या वतीने 4 दिवसीय स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली आणि आजचा अंतिम दिवसात ही स्पर्धा पदार्पण करते. आज संध्याकाळी या स्पर्धेच्या चषकावरती कोणता संघ नाव कोरेल याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे. स्वर्गीय चंद्रकांत हरी कुंडिलकर व स्वर्गीय प्रभाकर रघुनाथ कांबरी यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खरं तर यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय आणि आज स्वर्गीय चंद्रकांत हरी कुंडिलकर यांचा वाढदिवस देखील होता. ते मात्र आपल्यामध्ये नाही आहेत. आज कुठेतरी आपला मन भरून येते. खरं तर आपण पाहिलं तर ज्यांच्या नावानं ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे, आज जे मात्र काळाच्या पडद्याआड आहेत. धावत संख्या फलकामध्ये आपल्याला अद्यापर्यंत पाहायला मिळालं नाही आहे. एक्स्ट्रा मिळेल एक अवांतर. पहिल्या बॉलवरती फलंदाज बाद झाला, त्यानंतर दिशेपासून फरकडलेत गोलंदाज मनोज जे मल्हार शिरगाव टीमच्या वतीनं. ओ यावेळेस ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक बॉडीने हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतात. त्याला माहिती आहे खरं तर हातामध्ये चेंडू येऊ शकणार नाही आहे, परंतु पूर्णपणे अडवण्याचा प्रयत्न त्याने 100% प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. सिंगल डबल ही धावसंख्या सातत्याने आपण पाहिली तर क्रिकेटची लाईफ लाईन आहे आणि ती लाईफ लाईन या ठिकाणी युटिलाइज करत असताना सध्या शांत खेळ आरके ग्रुप वालिवली टीमच्या वतीनं तुम्हाला पाहायला मिळेल. नगरसेविका चषक तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये वालिवली गावामध्ये देखील पाहायला मिळेल, कारण नुकताच कुळगाव बदलापूर सार्वत्रिक निवडणुकीमध्ये खरं तर भरघोष प्रचंड मतांनी सौ हेमांगीताई तेजस मस्कर यांचा दणदणीत विजय झालेला आहे आणि त्यांच्याच नावानं स्पर्धा होती. खरं तर प्रमोद आगिवले त्या स्पर्धेचे आयोजक होते. नुकताच आम्हाला माहिती मिळाली ती स्पर्धा थोडी पोस्टपोन करण्यात आलेली आहे. षटकार आला हो मिस्टामिंग. आणखीन एक टॉपेज, फलंदाज होईल बाद. एसटी रक्षकाने केली कमाल आणि इथे आपण पाहतोय धक्का क्रमांक दुसरा लागेल. बॅटिंग करत असताना टीम आर के ग्रुप वालिवली टीमला फलंदाज बाद. गोलंदाज मनोज. ओ या ठिकाणी आपण पाहतो आणखीन एक डॉट बॉल. अप्रतिम सध्या तरी गोलंदाजी पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं आहे. जरी मनोजच्या विरोधात षटकार आला तरी कमबॅक करण्याची क्षमता या गोलंदाजाकडे आणि ती त्याने मात्र दाखवून दिली आहे.
चांगली गोलंदाजी करतायत. पंचांच्या बरोबर डावीकडून ओर दी स्टंपने ओ चांगला स्ट्रोक क्षेत्ररक्षक जज करतात. वेल जज अँड टेकन. धक्का क्रमांक 3 लागेल. बॅटिंग करत असताना टीम आर के ग्रुप वालिवली संघाला 9 वरती 3रा गडी गारद. नऊ धाबा धाव फलकावरती आहेत आणि 3रा धक्का या ठिकाणी लागलेला आहे. खरं तर नुकताच आमचे मित्र विशाल धुळे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. बीबी साऊंडचे सर्वे सर्व पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर एकंदरीत 3 विकेट्स गमावलेत. आर के ग्रुप वालिवली संघाने 9 या धावसंख्येवरती. अत्यंत चांगल्या मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. पहिला सामना जिंकला भाईजान स्टार 11 या संघाने कमालच केली. 64 धाबा त्याने बनवल्या चेस करत असताना डिंगडॉंग संघाच्या अगेन्स्ट. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर चिखलोली ठाकूरपाडा संघाने जबरदस्त बॅटिंग करत सामना आपल्या खिशात घातला. डोके संघाला तिथे परास्त केला आणि आता हा 3रा सामना आपण पाहणार आहोत. 4 मॅचेस तुम्हाला पहिल्या राऊंडमधून पाहायला मिळतील व तमाम वराडेकरांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळेल. मोरिया ग्रुपचं कौतुक करावं लागेल. आदरांजली चषक. स्ट्राईक हँडला ज्ञानेश्वर लेफ्ट हँडेड बॅट्समन. धावा इथून बनवावा लागणाऱ्यांना स्टार्टिंगला आपण पाहिलं तर टॉप ऑर्डरचे फलंदाज पूर्णपणे ढासळले. 3 फलंदाजांना माघारी परतावं लागलेलं आहे आणि आता ज्ञानेश्वर त्याच्या साथीनं आवी यांच्यावरती जिम्मेदारी आली आहे. अमित डॉट बॉल. चांगली गोलंदाजी होती सध्या. जबरदस्त वेगवान तेज तरार गोलंदाजी आपण पाहतो. कोहिनूर या गोलंदाजाचा वापर या ठिकाणी करण्यात आलेला आहे. त्याला पाचारण करण्यात आलेलं आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण चालू आहे. फुल टॉस बॉल लॉफ्टेड ड्राईव्ह. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर लॉंग ऑफच्या दिशेने बॉल चालला. एक सिंगल मिळेल आणि या सिंगलने संघाचा स्कोर कार्ड देखील अगदी हळुवार पद्धतीने पुढे सरकणार आहे. 12 धाबा धावफलकावरती आहेत. खेळाचं पहिलं सत्र म्हटल्यानंतर फ्री माइंडेड स्ट्रोक प्रत्येकाला खेळावं लागेल कारण सध्या पाहिलं तर कोणत्या प्रकारचा दबाव नसतो आणि इथे फलंदाज एक्झॅक्टली बाद होणार आहे. काय झेल त्या ठिकाणी टिपली आहे. अमित मस्करला परतावं लागेल माघारी. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. अमित मस्कर या ठिकाणी मात्र माघारी परततील. धक्का क्रमांक 4 लागेल आणि आता पूर्णपणे संघ थोडंसं पहिल्या सत्रामध्ये बॅकफूट वरती आहे. धावा जरूर येतात परंतु एका पाठोपाठ तू चल मैं आया असं समीकरण देखील वालिवली टीमचं आपल्याला पाहायला मिळते. आर्की ग्रुप वालिवली संघ या मॅच मध्ये भरपूर मोठ्या अशा अपेक्षा घेऊन भरपूर मोठी स्वप्न घेऊन मैदानावरती उतरलाय परंतु सध्या तरी आपण पाहिलं तर हा संघ थोडासा बॅकफूट वरती आहे. मागे चालला एसटी रक्षक बीट लॉंग स्टॉप एंडला येणारा हा दर्जेदार चौकार दन 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 करत बॉल चाललाय सीमा पार. मिळतील धाबा वालिवली टीमला 4. या ठिकाणी आपण पाहतो डीप मध्ये बॉल चालला. एक सिंगल धाव त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. ऑफिशियल आमचे स्कोरर हेमंत कोंडिलकर आम्हाला दर्जेदार माहिती पुरवत असताना खरं तर आपण पाहिलं तर अत्यंत चांगला लेखा झोका या ठिकाणी आपण पाहतो कारण
गुणलेखक म्हटल्यानंतर समालोचकाच्या पाठीचा कणा असतो. यावेळी सॉन साईडला उडवलाय क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित प्रोटेक्शन त्या ठिकाणी देण्यात आलंय. एकच धाव मिळेल. कोहिनूर चा हा षटक देखील अप्रतिम पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये मनोजने अप्रतिम कामगिरी केली. 3 विकेट त्याला मिळाल्या. त्यानंतर 9 धावा त्याने खर्च केल्या. परंतु आता गोलंदाजीमध्ये कोहिनूरने देखील चांगलं कमबॅक केलंय. त्यांनी सुद्धा या षटकामध्ये 9 धावा खर्च केलेल्या आहेत. एकंदरीत 18 धावा धावफलकामध्ये 4 विकेटच्या मोबदल्यात टीम आरके ग्रुप वालिवली संघ सध्या मैदानावरती खेळतोय. ते कॅमेरामॅन सध्या वेगळ्याच सेलिब्रेशन मध्ये. 1 शॉट. पहिल्या षटकात 8 धावा होत्या. दुसऱ्या षटकात 9 धावा. ओके. 17 रन्स 17 धावा. 4 ओव्हरची मॅच आणि या 4 ओव्हरच्या मॅच मध्ये आपण पाहतो चांगली या बॅटिंग करावी लागणार आहे. कारण शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये तुम्हाला ताबडतोब इनिंग खेळावी लागेल. ताबडतोब बॅटिंग तुम्हाला करावी लागेल. कारण सातत्याने धाबांची नितांत गरज असताना एक चांगला प्रतिस्पर्धी टीमला तुम्हाला टार्गेट द्यायचं असेल तर त्याच अनुषंगाने या ठिकाणी खेळावं लागणार आहे. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज रितेश. पहिला बॉल रितेशचा बळ पाहतो. ज्ञानेश्वर साठी टॉप पेच लागली आहे. आणखीन एक फलंदाज बाद होईल. झेलच्या रूपाने आपण पाहिलं तर धक्का क्रमांक 5 लागेल टीम आर के ग्रुप वालिवली संघाला. फलंदाज बाद. चला मयूर ग्रुप बदलापूर संघ आपण आला असाल तर आपण आमच्याकडे रिपोर्टिंग करा. नेक्स्ट मॅच मयूर ग्रुप बदलापूर आणि त्यांना फाईट करेल जांभिवली ब हा संघ. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती राहील आपण आल्याची त्वरित नोंद आमच्या मोर्या ग्रुप वराडे आयोजन कमिटीकडे आपण करायची आहे. कारण नेक्स्ट मॅच आपली होणार आहे. टॉस केला जाईल मिड इनिंग मध्ये. जास्त वेळ प्रत्येकाला दिला जाणार नाही कारण आज स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि या अंतिम दिवसामध्ये आपल्याला अनेक मॅचेस कव्हर करायचे आहेत. चला रितेश सपड पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती. षटक क्रमांक 3. खेळाचं पहिलं सत्र थोडस शांत क्लायमेट तुम्हाला पाहायला मिळेल कारण धाबा हव्या तशा येत नाही आहेत. प्रत्येक बॅटर मोठा फटका खेचण्याच्या नादात या ठिकाणी परतीच्या प्रवासाला लागलेला आहे. अगदी आपण पाहतो मोठी धाबसंख्या उभी करू शकले नाही आहेत आणि या स्वस्तामध्ये बाद होणारे अनेक खेळाडू आपण पाहिले टीम वालिवली संघाचे. त्यांच्याकडून भरपूर साऱ्या अशा अपेक्षा होत्या. स्ट्रायकेंडला हरेश, अमित, त्यानंतर आपण पाहिलं तर अविनाश असतील, ज्ञानेश्वर, सुनीलचा अपवाद जर बघळला त्याच्या बाटमधून एक षटकार आलाय आणि इथे बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर अंपायर सिग्नल 4 चौकार आलेला. चला चौकार असे धावा मिळतील 4 कारण कोणत्या संघावरती अन्याय होणार नाही याची दक्षता आमची मॅनेजमेंट टीम देखील घेते या मॅच मध्ये. पुन्हा एकदा चेंडू हवेत. बराच काळ बॅकहँड एरियामध्ये चेंडू लँड होतो तोपर्यंत क्षेत्ररक्षक बॅकअप करत असताना धाबत पळत पोहोचलेत. 2 धावा मिळतील आणि या 2 धावेने संघाची धाबत संख्या धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल 23 धावा. रोहित कोंडिलकर यांचे पिताश्री स्वर्गीय चंद्रकांत हरी कुंडिलकर त्यांच्या नावानं ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून आणि त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी
आदरांजली चषक हे नाव या स्पर्धेला देण्यात आले आणि त्याच गावचे प्रभाकरजी कांबरी यांच्या स्मृतीनं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून उजाळा देतोय. खरं तर सध्या आपण पाहिलं तर फार कमी वयात त्यांना देवाज्ञा झाली. जो आवड आहे सर्वांना तोची आवड आहे देवाला असं म्हटलं जातं आणि असे दोन व्यक्तिमत्व जे वराडे गावात सातत्याने आपण पाहिलं तर हसरा चेहरा कधी न विसरण्यासारखे असे हे दोन व्यक्तिमत्व सध्या आज आपल्यामध्ये नाही आहेत आणि त्यांच्या स्मृतीनं त्यांची आठवण म्हणून ही स्पर्धा या ठिकाणी तमाम वराडेकरांनी या ठिकाणी आयोजित केलेली आहे. तिसरं षटक जे मार्गस्थ आहे षटक क्रमांक आपण पाहिलं तर 3चा खेळ जो प्रगतीपथावरती षटकार आलाय त्या बॅटिंग करतोय सध्या मैदानावरती विशाल नामक फलंदाज जो मात्र मैदानावरती 7व्या क्रमांकावरती आलाय. बालुली संघाने या बॅटरला कुठेतरी प्रमोट करायला हवं. जर सुरुवातीला 4थ्या 3ऱ्या 5व्या क्रमांकावरती आला तर चांगली धावसंख्या उभी करू शकेल असा बॅटर सध्या मैदानावरती खेळतोय विशाल. त्याच्या बॅटमधून एक चौकार एक षटकार एक दुहेरी धाव. गोलंदाज रितेशच्या अगेन्स्ट. शेवटचा बॉल तोरायला रितेशच्या नावावरती डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. 3 षटकाचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती 29 धावा. दर्जेदार गोलंदाजी अगदी आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग देखील आपण पाहिलं तर सरासरी कुठेतरी 10च्या आसपास पाहायला मिळते. कारण वालिवली संघाला 40-45 धावा जर 4 षटकामध्ये बनल्या तर त्यांच्याकडे देखील खोलवर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक जबरदस्त अटॅकिंग गोलंदाजी आपण पाहणार आहोत. अमित मस्कर असेल हरेश बजे असे जबरदस्त गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील उत्तरार्धामध्ये. शेवटचं अंतिम षटक धावसंख्या फलकामध्ये 29. पहिल्या फेरीतला 3रा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. बदलापूर ग्रामीण क्रिकेट वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अविनाश बजे हे देखील असोसिएशनचे एक मेंबर आहेत पदाधिकारी आहेत. त्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांचा संघ सध्या मैदानावरती खेळतोय आणि आता शेवटचा अंतिम षटक गोलंदाज जय मल्हार शिरगाव संघाच्या वतीनं मन्ना. पहिला बॉल मधला सापड पाहिलोय. जबरदस्त गोलंदाजी अत्यंत सुंदर पाहायला मिळते आणि पहिल्या चेंडू डॉट या ठिकाणी. अनेक वर्ष मागच्या काही स्वप्न पाहिलं वराडेकरांनी आणि ती स्पर्धा सध्या आपल्या सर्वांच्या भेटीला घेऊन आलेले आहेत. रोहित कोंडिलकर आणि त्यांचे संपूर्ण शिलेदार असतील. सर्वांचं विशेष कौतुक आम्ही करू कारण सातत्याने आपण पाहिलं तर क्रिकेटशी जोडला जाणारा व्यक्ती म्हणजे रोहित कोंडिलकर आणि त्यांच्याच वडिलांच्या नावानं आणि त्यांच्याच गावातील व्यक्तीच्या नावानं या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं. आदरांजली चषक षटक क्रमांक आपण पाहतोय 4थं चालू आणि पहिल्या बॉलवरती डॉट आल्यानंतर मात्र विकेट मिळतीये ती गोलंदाज मन्नाला. धावसंख्या धाव फलकामध्ये 29 29 धावा. हे जणू काही ट्रॅफिक मध्ये अडकलेली धावसंख्या आता सध्या पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळतीये. रोहित चिपळे डीजे ऑपरेटर कुठे असाल तर तुम्ही प्लीज संपर्क करा माईकशी. शेवटचे 4 बॉल शिल्लक. फुल टॉस बॉल. अंपायर सिग्नल बीमर आणि त्याच्यावरती बॉल चालला सरळ स्क्वेअर ऑफ द विकेट ऑन साइडला डीप मध्ये सीमा पार. धावा मिळतील 4. आम आदमी का हात पंजा के साथ कारण 4+1 या बलतील एकंदरीत 5 धावा आणि या 5 धावेने संघाचा धावफलक कुठेतरी या नशिबाचा चौकारच बळालवा असं चित्र सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतंय. फुल टॉस बॉल लॉफ्ट केलाय. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतोय. बॉल चाललाय सीमा पार. बड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला खणखणीत फ्लाइट स्ट्रोक षटकार.
धाबांची नितांत गरज आहे. मी मगाशी सांगितलं 40-45 धाबा जर बनल्या गेल्या तर कुठेतरी फाईट या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल होताना. 40 तर बनल्या गेलेल्या आहेत. काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. चला जांभिवली ब संघ देखील दाखल झालेला आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर लॉंग गॉनला खेचून मारलेला स्ट्रोक आपण पाहतोय. बॅक टू बॅक सेकंड इन अ रो, दुसरा धमाका षटकार. पहिला डॉट विकेट त्यानंतर गोलंदाजाने अगदी आपण पाहतोय अक्षरशः या ठिकाणी प्रतिस्पर्धी टीमला धाबा बहाल करण्याचा ठरवला, कारण नो बॉल आल्यानंतर त्याच्यावरती चौकार. बॅक टू बॅक 2 षटकार देखील आलेत आणि आता 2 धाबा. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. चांगली बॅटिंग करतात. स्ट्राईक एंडला आपण पाहतो फलंदाज गौरव विशाल. ही जोडी सध्या आपण पाहतोय 7व्या-8व्या क्रमांकावरती चांगली बॅटिंग करते आर के ग्रुप वालिवली संघासाठी. पार्टनरशिप बिल्टअप करण्याचा प्रयत्न शेवट का होईना, परंतु या शेवटच्या अंतिम षटकामध्ये मोठे फटक्यांची नितांत गरज आहे. ज्या षटकाला आपण नेहमी क्रिकेटच्या भाषेत हाणामारीचं षटक म्हणत असतो. आणि या षटकात धावा येत आहेत. 1 कंप्लीट, सेकंडचा कॉल. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज होईल बाद. मिळेल फक्त 1च धाव आणि एका धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय तो 4 षटकांच्या समाप्तीनंतर. खेळाचं पहिलं डाव पूर्वार्ध या ठिकाणी संपन्न झालंय आणि या पूर्वार्धात धावा बनल्यात टीम वालिवलीच्या. एकंदरीत 49 धावा आणि 50 धावांचं लक्ष आता या बॅच मध्ये ठेवण्यात आलंय टीम जय मल्हार शिरगाव संघासमोर. चला मयूर ग्रुप बदलापूर टीमचे कॅप्टन आणि जांभिवली ब संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या. मयूर ग्रुप बदलापूर आणि जांभिवली ब 50 धावांचं लक्ष या मॅच मध्ये. 12.50च्या गतीनं या धावा चेस कराव्या लागतील जय मल्हार शिरगाव टीमला. आणि या धावा कशा पद्धतीने चेस केल्या जातील की या धावा डिफेंड केल्या जातील या ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण करूया परिवर्तन. मी तुर्तास थांबतो, तुम्ही थांबू नका, एकत्र पाहत राहा. आदरांजली चषक 2026 हे पर्व पहिलं आणि या आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमंत्रित करू द व्हॉइस ऑफ मलंगण सन्माननीय भागीजी. मयूर ग्रुप बदलापूर ध्रुवीश 11 प्रतीक पिसेकर या ठिकाणी उपस्थित असाल तर आपण या. कोणी आपला प्रतिनिधी चालेल टॉस साठी.
सुरुवात झाली आणि पहिला धक्का सुद्धा या ठिकाणी लागलेला 2 चौकारा नंतर थोडासा तांत्रिक प्रॉब्लेम असल्या कारणास्तव तुमचा समालोचक तुमच्यापर्यंत पोहोचू शकला नाहीये. हरकत नाहीये. 2 चौकारा नंतर या ठिकाणी विकेट मिळाली आहे. 50 धावांचं लक्ष्य या निसारभाई महाराष्ट्र पोलीस कोळगाव बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार आहेत. या आपण आपलं स्वागत आहे. 8 धावा धावफलकामध्ये पहिला धक्का या ठिकाणी लागलेला आहे. 50 धावांचं लक्ष्य 12.50च्या गतीनं पाचच्या दिशेने आपण जाऊ. दोन्ही टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा. आर के ग्रुप वालिवली संघ खरं तर 3 षटकांमध्ये 29 धावा बनल्या होत्या आणि शेवटच्या 4थ्या षटकामध्ये त्यांनी गेअर चेंज केला. हो फटका मिसटायमिंग आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत. अगदी आपण पाहतोय अनुमान थोडस मी तर म्हणेन खरा पाहायला मिळाला. हाताला ब्रश होऊन चेंडू मात्र खाली पडलेला आहे. जणू काही या फटक्याचा चटका त्या हाताला लागला असेल आणि या दरम्यान धाबा मिळतील 2. पहिला पॉवर प्ले आपण पाहतोय. पॉवर पॅक बॅटिंग करायची आहे. मनोजच्या बॅटमधून 2 चौकार आले. तो मात्र माघारी परतला आणि आता सध्या फलंदाज स्ट्राईक-एंडला आपल्याला पाहायला मिळेल रमेश. न्यू बॅटर. एक सिंगल मिळते बाईची. चिकी सिंगल. भर दिवसा एका धावेची चोरी सध्या मैदानाच्या आतमध्ये करण्यात आलेली आहे. 11 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ. अत्यंत सुंदर स्पर्धा आणि त्यामधून हा सामना देखील तितकाच चुरशीचा आपल्याला पाहायला मिळेल. हो क्लीन बोल्ड. यष्टी उद्ध्वस्त. फर्निचर डिस्ट्रॉयड. फलंदाज या ठिकाणी होईल बाद. धक्का क्रमांक दुसरा लागेल. अशी सुरुवात या ठिकाणी वालिवली संघ जेव्हा बॅटिंग करत होता तेव्हा गोलंदाज शिरगाव संघाच्या मनोजने देखील अशी सुरुवात केली होती आणि आता या मॅच मध्ये अमित देखील प्रत्युत्तर देत असताना काय गोलंदाजी तो करतोय. अक्षरशः आगीचे निखारे या ठिकाणी टाकले जात आहेत. फलंदाज बाद. 11 धावा धावफलकामध्ये षटक क्रमांक पहिला प्रगती पथावरती. दुसरा धक्का या ठिकाणी लागलेला आहे. चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर आपण पाहतो ही क्रीडानगरी अतिशय सुंदर गोलाकार पद्धतीचं ही क्रीडांगण आहे. 360 डिग्री आपण पाहिले तर सातत्याने आपल्याला पाहायला मिळेल. गोलाकार बदलापूर अंबरनाथ या विभागामध्ये असे मैदान फार मोठ्या प्रमाणात तुम्हाला पाहायला मिळतील. मुरबाड शहापूर मध्ये गेल्यानंतर तुम्हाला अगदी मागे डिक्लेअर झोन अर्धवट क्रीडांगण सुद्धा आम्ही बऱ्याच वेळा पाहिलेली आहेत. हे आपलं भाग्य. अनेक मोठमोठी क्रीडांगण या ठिकाणी आपल्या बदलापूर शहराला लाभलेली आहेत. ऐतिहासिक क्रीडानगरी म्हटल्यानंतर बदलापूरची स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल. अकरा धाबा धावफलकावरती आहेत. 2 धक्के देण्यात आलेत. गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. शेवटच्या चेंडूवरती देखील विकेट मिळाली आहे परंतु आता दुसऱ्या षटकात सुनील वरती या ठिकाणी जिम्मेदारी देण्यात आली आहे या षटकाची. संदेश कुंडिलकर यांना तुम्ही पाहतायत. एक जबरदस्त रील स्टार आहेत. याच विभागातील याच गावाला ते बिलॉंग करतायत आणि आता बॉल चालला ऑन साइडला. एक टप्पा घेत सीमा पार. धावा मिळतील 4. दर्जेदार नेत्रदीपक चौकार. चौकार सध्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज रमेशच्या बॅट मधून आलाय. चांगले बॅटिंग करतात. हो कव्हरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरला काय स्ट्रोक खेचलाय. जबरदस्त प्रतिम फटका पाहायला मिळतोय. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री. आपले सहर्ष मनपूर्वक स्वागत. 22 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2चा खेळ प्रगती पथावरती आहे. सेकंड ओव्हर इन अ प्रोग्रेस. पहिल्या षटकामध्ये 11 आल्या आणि या षटकामध्ये अद्यापर्यंत 3 बॉल वरती
11 धाबा खर्च केल्या जात आहेत. अगदी आपण पाहतोय स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, बॉल चाललाय सीमा पार, दन 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 करत आणखीन धाबा मिळतील 4. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे भी नहीं. या मॅच मध्ये शिरगाव संघाचे फलंदाज आता सांगतायत आर के ग्रुप बॉलिवली संघाच्या गोलंदाजांना. फुल टॉस बॉल, आणखीन एक ताकदीचा प्रचंड वापर, परंतु मिस्टामिक स्टोक एलिव्हेशन मिळालेलं नाहीये. फलंदाज होईल बाद, टिपली असेल वाडिश लॉंग गॉनला आणि संपलाय खेळ. बॅटर आमिषचा खेळ, फलंदाज बाद. खडकबान यांचे या ठिकाणी आगमन झालं. आपले मनपूर्वक स्वागत. कारण आज ध्रुवीश 11 मयूर बदलापूर संघ या ठिकाणी तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल खेळताना शेवटच्या लढतीमध्ये. सप्त हिंद केसरी भारत बैल ज्याने संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या नावाची दखल घेण्यासाठी सर्व शर्यत प्रेमींना भाग पडलं असा उत्तम शेठ गवळी यांचा सप्त हिंद केसरी भारत. काल जेव्हा आम्ही रात्री रजनीमध्ये नेरळ या विभागात होतो तेव्हा एक दुःखद घटना आमच्या कानावरती आली की नरेंद्र शेठ गोमारे श्री 11 संघाचे पुरस्कर्ते त्यांचा भारत बैल अर्थात तो देखील भारत होता आणि त्याला भावपूर्ण श्रद्धांजली काल अर्पित केली. काल त्याचं निधन झालं आणि SYB ग्रुपचा सुंदर याचं देखील दुःखद निधन कालच्या दिवशी आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. म्हणजे कुठंतरी शर्यत प्रेमींमध्ये थोडीशी शोककला पसरलेली आहे. 28 धावा फलकावरती आहेत. 22 धावांची अजूनही गरज. 12 बॉल. कारण सध्या बैलगाडा शर्यतीचा भरपूर क्रेज तुम्हाला पाहायला मिळेल. नाद एकच, बैलगाडा शर्यत. 12 बॉल 22 धावांची गरज. बारा बॉल आणि 22 धावांची गरज या मॅच मध्ये. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा, चेंडू डीप मध्ये चालला. 1 मिळेल. 12 चेंडू मध्ये 28 धावा बनल्या गेल्यात. 12 चेंडू मध्ये 22 धावा बनवायचे असं इक्वेशन सध्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जय मल्हार शिरगाव संघासाठी. चला ध्रुवीश 11 मयूर ग्रुप बदलापूर. चला लवकरात लवकर आपण रिपोर्टिंग करायची, अन्यथा तुम्हाला पेनल्टीला सामोरे जावं लागेल. लक्षात घ्या. पुन्हा एकदा टप्प्याचा बॉल. शॉट अप गुडलेन त्याच्यावरती ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न होता. 1 सिंगल मिळाली आणि 1 सिंगलने संघाची धाबत संख्या देखील पुढे जाईल. एका धाबेसाठी सध्या मैदानाच्या आतमध्ये झगडावं लागतं, संघर्ष करावा लागतंय. आणि सध्या आपण पाहिलं तर मैदानावरती जी जिम्मेदारी धनराज आणि बॅटर रमेश वरती येऊन टेपलेली आहे. 12 बॉल 22 धावांची गरज. 2 बॉलवरती 2 सिंगल आलेत.
गोलंदाज विशाल. ओ वेगवान चेंडू वेगाने बीट करत असताना आपण पाहतोय ब्लँक स्ट्रोक पाहायला मिळेल. नक्कीच आपण पाहतोय मध्यंतराला इनिंग ब्रेक मध्ये प्रज्वल आपण प्रत्येक स्पर्धेमध्ये टॉस करतोय. आयोजकांच्या जशा सूचना आमच्यापर्यंत पोहोचतील एक सिक्की सिंगल घेण्याचा प्रयत्न सध्या आपण पाहिलं तर बाईची धाव. नक्कीच विष्णू शिंदे सर बाईचे खून जर अशी करतात की काँग्रेस पक्षामध्ये त्यांची नुकताच नियुक्ती झालेली आहे. आय काँग्रेस. फुल टॉस बॉल चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. हरेश मजे होते परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर एक टप्पा घेत बॉल चालला सरळ सीमा पार. दर्जेचा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. धावा मिळतात 4. नितांत गरज आहे शिरगाव टीमला या मॅच मध्ये. 12 बॉल 22चे समीकरण असताना आपण पाहतोय सुरुवातीला थोडस शांत क्रिकेट आणि त्यानंतर हा चौकार आपल्याला पाहायला मिळेल. कुठेतरी नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न करेल जय मल्हार शिरगाव संघाला. 7 बॉल 15 धाबांची गरज. शेवटचा बॉल फार निर्णायक असणार आहे. एखादा मोठा फटका चौकार षटकार आला तर अंतिम षटकामध्ये धावसंख्येचा फार लोड कमी पाहायला मिळणार आहे. 7 बॉल 15 धावा 15 रन्स 7 बॉल्स. जबरदस्त सामना मैदानावरती रंगतो. एका बाजूला जय मल्हार शिरगाव तर दुसऱ्या बाजूला आरके ग्रुप वालिवली. सात 15. ओ शेवटचा बॉल राहिलाय गोलंदाजाच्या नावावरती आणि आता डॉट बॉल. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय स्थिरावली आहे. तिसरा षटक समाप्त होत असताना 35 धावा धाव फलकावरती आहेत. म्हणजे आता 6 बॉल 15 धावांची गरज. बहिर्गो बदलापूर संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या आणि जांभिवली ब संघाचे कॅप्टन आपण सुद्धा या. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी लगेच या त्वरित. जांभिवली ब आणि ध्रुवीश 11 मयूर बदलापूर. निरंजन दादा पिसेकर प्रतीक दादा पिसेकर यांचा संघ आहे. ध्रुवीश 11 मयूर बदलापूर. अनिकेत कुलकर्णी असतील. प्रज्वल कडकवान आज सर्वात अगोदर या ठिकाणी उपस्थित आहेत. जे स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुलाचे मॅनेजर आहेत. या श्लोक वासुदेवजी कोंडिलकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल वरती काय प्रतिम धडाका आपल्याला पाहायला मिळालाय. बॉल चाललाय सरळ सीमा पार. टाटा बाय बाय करत असताना त्या बॉल वरती लिहिलं असेल कॅपिटल लेटर्स मध्ये सी यू लेटर. पुन्हा भेटू. षटकार. रमेशच्या बाट मधून 6 बॉल 15 धावांची गरज असताना पहिलाच बॉल वरती भव्य स्वागत केले गोलंदाज हरेश. ओ यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला चांगला स्ट्रोक क्षेत्ररक्षक जज करतायत. सुंदर सेल टिपली. फलंदाज होईल बाद. रमेशला परतावा लागेल माघारी. धक्का क्रमांक टीम शिरगाव संघाला लागणारा हा तब्बल 4था धक्का. फलंदाज बाद.
षटकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर लगेचच फलंदाज बाद. ऑन साइडला पुन्हा एकदा चेंडू गॅप मधून काढलाय. शतश बेगन आलेत. इथे झाले मिस्टेक आणि बॉल चाललाय सरळ सीमा पार. ह्या चुका टाळाव्या लागणार आहेत. बॉल सीमा पार जणू काही जमिनीला गुदगुल्या करत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतायत 4. समीकरण अगदी सोपं करण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये. 6 बॉल 15 धावांची गरज होती. पहिला बॉलवरती षटकाराला त्यानंतर फलंदाज बाद झाला. 5 बॉल 9 धावांची गरज असताना आणि आता आलेला चौकार म्हणजे येणारे 3 बॉल शिल्लक आहेत. विजयासाठी 5 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा मुख्य नियम आहे. ची गरज या मॅच मध्ये असणारी टीम शिरगाव संघाला. 1 बॉल 4. व्हॉट अ मॅच. मॅच मध्ये ट्विस्ट जबरदस्त कहाणी आपल्याला पाहायला मिळेल. कोणता संघ या मॅच मध्ये जिंकेल, कोणता संघ या मॅच मधून या स्पर्धेतून काढता पाय घेईल. शेवटचा 1 बॉल याचं भवितव्य ठरवणार आहे. देव बाटर कोहिनूर. शेवटचा 1 बॉल 4 धावांची गरज. गोलंदाज हरीश वाजे. राईट आर्म ओव्हर द विकेट. शेवटचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आणि चेंडू अडवण्याचा प्रयत्न प्रतिम पाहायला मिळालाय. धावा मिळतील 2 आणि हा सामना 2 धावांनी टीम आर के ग्रुप वालिवली संघाने आपल्या खिशात घातलेला आहे. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर हार्ड लक टीम. जय मल्हार शिरगाव.